माझं नाव भगवान बाळासाहेब शेटे. मी राहणार कनगर, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. इथं जे गावात कनगरमध्ये जे गावातली रस्त्याची अवस्था आहे, ती मी माहिती अधिकारात माहिती मागून ह्या रस्त्याला किती खर्च झाला आणि ह्या रस्त्याच्या काय अवस्था आहे, ही सरपंचाला विचारल्यानंतर मला ज्यावेळेस सरपंचाने सांगितलं का याचं काम झालेलं आहे. मी त्याच्यानंतर कागदपत्रात माहिती अधिकारात माहिती मागितली. तर ह्या रस्त्याचं काम 9 ते 10 वेळा दाखवलंय. माझ्या घराकडली. पण रस्त्याची अवस्था अशी आहे, की पाऊस झाल्यानंतर ह्या रस्त्याने कोणालाही जाता येत नाही. इथं लहान लहान मुलं आहे. माझा शिर्डी ते कनगर डेली प्रवासी. ह्या रस्त्याने गाडी जात नाही आणि ह्या लोकांची अशी अवस्था की यांचे लहान लहान मुलं आहे, ते शाळेत जात नाही. पुढचा विषय असा आहे, ह्या वस्तीला पाणी पाणी सोडायला इथं जो माणूस आहे, स्थानिक माणूस आहे, त्याचा 6 महिन्यापासून पगार नाही. हे लोकांना तो रोज धमकी देतो, माझा पगार नाही, त्याच्यामुळे मी पाणी सोडणार नाही. तिसरा विषय, आमची इथं शाळा आहे, वरगुडे वस्ती. त्या शाळेला बाथरूमचं काम झालेलं आहे. बाथरूम एकदम निकृष्ट दर्जाचे. दोन दोन बिलं काढण्यात आली, 1,92,000 आणि एक 90,000. तिसरा विषय अंगणवाडी. अंगणवाडी बांधण्यात आलेली आहे. अंगणवाडीला बांधण्याचा खर्च 5,34,000 रुपये दाखवला रेकॉर्डनी. पण अंगणवाडीची अवस्था तुम्ही तिथं जाऊन बघा कशी आहे. म्हणजे त्याच्यानंतर आमच्या कनगर गावातला विषय. कनगर गावामध्ये शौचालय बांधलेले, त्यांना दरवाजे नाहीये, काहींना सेफ्टी टँक नाही. काही जे रोड बनवलेले आहे, त्या रोडचे फक्त 200 मीटर 300 मीटर कामं केले आणि त्याचे बिलं काढले 600 मीटर 700 मीटर असे. काही स्मशानभूमीमध्ये सुशोभीकरणाच्या नावाखाली बिलं काढलेले. सुशोभीकरणाच्या नावाखाली जे बिलं काढले तिथं कुठलीही व्यवस्था नाही. ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस पाण्याची सुद्धा व्यवस्था नीट नाही. हँडवॉशचा जो मुद्दा आहे, 90,000चे हँडवॉश आहे, त्याच्यात 90 99 99 म्हणजे 9,99,000 रुपये बिल दाखवले. पाचवी गोष्ट, जे देवस्थान आहे आमचे बोबळेश्वर, तिथं एक शौचालयाचं रिपेअरिंग खर्च दाखवलेला आहे 70,000 ते 80,000 रुपये. प्रत्येक ठिकाणी अनियमित आहे, प्रत्येक ठिकाणी. बिहार पॅटर्न म्हणून आमच्या गावात झाडे लावायसाठी जो एक बिहार पॅटर्न आहे, त्याच्यामध्ये इतकी अनियमितता आहे की त्याच्यात कुठलाही जिओ टॅगचा फोटो नाही, कुठलाही कर्मचारी दाखवलेला नाही आणि प्लॉटचा फोटो दाखवलेला नाही. त्या झाडाची मी माहिती मागवल्यानंतर मला प्लेन कागद देण्यात आलेला आहे आणि मी आता पुढची जी माहिती मागितली त्याच्यात मला उडवडी चित्र देण्यात येतात. ती चौथा विषय, ज्या गोष्टी आम्ही आता मागितल्या विचारल्या त्या गोष्टी आम्हाला देण्यास टाळाटाळ करू राहिले. मागणी काय होता? माझी मागणी काय आहे, झालेली आहे निकृष्ट दर्जाचे काम आहे, हे जे यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, याची चौकशी सखोल चौकशी होय आणि पॉइंटवर येऊन याचे कामाचं जे ऑडिट हो, ह्या कामाचे स्ट्रक्चर ऑडिट होय, त्या ऑडिटनुसार याची चौकशी होय, एवढे माझे म्हणणे. मी भीमराज शिवाजी गाडे. मी वार्ड नंबर 1 मध्ये राहतो कनगर गावाच्या. या कनगर वार्ड नंबर 1 मध्ये जी आदिवासी वस्ती आहे, तिला जी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन झाली ती अपूर्ण आहे आणि पाण्याच्या टाकीपासून त्या पाईपलाईन पर्यंत साधारण 25 ते 30 पाईपाचं खोदकाम किंवा पाईप बसवण्याचे बाकी आहेत. परंतु त्याच त्याच वार्डामध्ये दुसरी एकच एकच वस्ती निमशे. तर या वस्तीसाठी जवळजवळ 5 लाखाचा पाईपलाईनचा एकाच वस्तीसाठी खर्च करण्यात आलेला आहे. परंतु जी जास्त लोकवस्ती, जी 25-30 नळ संख्या असलेली, नळ कनेक्शन असलेली जी लोकसंख्येची वस्ती आहे, तर ती पाण्यापासून वंचित आहे आणि त्या वस्तीवरचे लोक पिण्याच्या पाण्यासाठी या दिवसातही डोक्यावर हंडा घेऊन चालत असतात. त्यानंतर आमच्या वार्डामध्ये गावठाण ते उंबरदरा रस्ता हा निम्माच रस्ता झालेला आहे आणि निम्मा रस्ता जवळजवळ भारत स्वतंत्र झाल्यापासून या रस्त्याला इतकी दुरावस्था आहे. आजही या रस्त्यावरून लोकांना जाणं येणं करता येत नाही. त्यानंतर काही ठिकाणी, बऱ्याचशा ठिकाणी लोकांना जलजीवन मिशन अंतर्गत नळ कनेक्शन दिलेले नाहीत. तर त्या लोकांची मागणी वारंवार असूनही त्या लोकांना नळ कनेक्शन दिलेले नाहीत. तर इतरही काही बाबी आहेत त्या अफरातफर आता सगळ्यात महत्वाचं बॅलन्स शीट मध्ये तर कनगर गावामध्ये अंगणवाडी, वॉटर फिल्टर, तसेच झेडपी मध्ये जिल्हा परिषद शाळेची जे हँडवॉश, अंगणवाडी हँडवॉश यांच्यामध्ये हे हँडवॉश जे खरेदी आहे 99,993 ही रक्कम आहे आणि बॅलन्स शीट मध्ये ही रक्कम जुळत नसल्यामुळं जे 99,993 रक्कम आहे त्याच्या पुढे 9 हा आकडा जुळून 9,99,953 ही आकडेवारी जुळवलेली आहे बॅलन्स शीट मध्ये. तसेच कनगर गावामध्ये ग्रामपंचायतचा कचरा संकलन ढकल गाडा आहे. मग तो कचरा संकलन ढकल गाडा असा आहे की आपण मोटरसायकलला जोडून जो चारा वाहतो असा 2 चाकी मोटर कचरा संकलन गाडा आहे. तर हा 1 लाख रुपये किमतीचा दाखवण्यात आलेला आहे. प्रत्यक्ष पाहता
हा गाडा जास्तीत जास्त 10 ते 15,000 रुपये किमतीचा आहे. अशा प्रकारे कणगर ग्रामपंचायत मध्ये आपल्या आर्थिक व्यवहारांची फार मोठी अफरातफर आहे. त्यानंतर कणगर गावामध्ये ज्या खाजगी व्यावसायिक आहेत, तुमचं खाण असेल, कंपनी असेल, डांबर प्लांट असेल, बोगोटा 2 मध्ये जे मुरुम उत्खनन झालं तो प्रकार असेल, तर याची जी कर आकारणी ही कोणत्याही प्रकारची कर आकारणी आम्हाला आपल्या सामान्य रोकड वही आणि इतर कोणत्याही कागदपत्रांमध्ये आढळून आलेली नाही किंवा ती माहिती देण्यास ग्रामपंचायतच्या कर्मचारी किंवा ग्रामसेवक आणि सरपंच यांनी टाळाटाळ केलेली. धन्यवाद. नेमकं केला कोणी नाही, सदर अपहार आता जे सत्य ते 2021 ते आतापर्यंत आता नैतिकदृष्ट्या आपण त्यांनाच अफरातफरीमध्ये सामील मानावं लागेल. त्यामध्ये सरपंच असतील, सदस्य असतील, ग्रामसेवक असतील, हे संबंधित अधिकारी, तुमचा BDO सुद्धा असू शकतो. त्याच्यानंतर या कामांची जी तांत्रिक तपासणी केलेला पंचायत समितीचा इंजिनियर असू शकतो. याच्यामध्ये आम्ही स्पष्टपणे सांगू शकत नाही, परंतु 2021 ते 26 यांची सत्ता आल्यापासून जे कोणी संबंधित पदाधिकारी हे याला कारणीभूत आहेत. धन्यवाद. मंगल शिवाजी पावशी, राहणार कणगर. आम्हाला अडचण रस्त्याची अजिबात, म्हणजे रस्ताच नाही जायला कणगर. आणि आमच्या मालकाने फोन केला होता, सर्जेराव गाडीचा, ते म्हणजे एक खडा सुद्धा भेटणार नाही तुम्हाला, म्हणजे टाका म्हणजे ते 1-2 डंपर रस्त्यासाठी, पण नाही म्हणले हा. नाही नाही, मग झालेलं येते ना, पण नंतर आम्हाला जायची सोयच नाही ना. ते म्हणजे एक पैसा नाही राहिला, म्हणजे एक खडा सुद्धा भेटणार नाही. टाकाय तुमची मागणी काय? आमची मागणी रस्ता झाला पाहिजे नाही. केलाच नाही ना, आम्ही आहे ना, बाय माणसं आहे ना, बाय माणसाला माहिती ना, आम्ही सांगून तुम्हाला खरा पडा, म्हणजे कधी 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 कधीच नाही. तुम्हाला दिसतो का रस्ता? वळलेच नाही रस्ता. सुरुवातीला केलं तेव्हा, पण तेव्हा सर्जरा आलेच नाही इकडे. म्हणजे आलेच नाही. पाणी पण ते बी फोन करावं लागत, कधी येत नाही, कधी 4ला कधी 5ला. रस्त्याचं म्हणजे रस्त्याचं लय दूर आहे. आम्ही ना, आमच्या जर मुली न्यायच्या डिलेवरी, काही मध्ये मध्ये पावसामध्ये डिलेवरी करून नेल्या होत्या आम्ही अशा वस्तू. हा, डिलेवरीला या मुलांना शाळा जावं लागेल, व्यवस्था नाही. गाड्या सतत मुलांच्या शाळेत विद्यार्थ्यांचे रस्ते चालता येत नाही चांगलं, खड्डे झाले जास्त. भास्कर मुक्ताजी वरगुडे. आता कुठं उभं आहे तुम्ही? कोणत्या अंगणवाडी? मी वरगुडे अंगणवाडी क्रमांक 50 इथं उभं आहे. हे काम निमचे बाबराव निमच्याच्या मुलांनी केलेलं आहे. आतमध्ये लाईटची फिटिंग नाही बरोबर, परत हे नळ्या आता हालून पाहिल्यात यांनी, ती टाकी तिकडे पडली, मोडलेली आहे. पोरांना पाण्याची व्यवस्था सुद्धा नाही. या पुढं पुढं दाखवा. ही बाई टाकी पडलेली, फुटलेली पण टाकी, काढा जवळून फुट. आणि पोरांना दररोज अंगणवाडीला पाणी आहे ना, हे आमच्या घरून दररोज कळशी भरून टिब्बर पाणी आणलं जातं. इथं पाण्याची व्यवस्थाच नाही. दुसरी गोष्ट, इथून रोड किती लांब आहे, इथून रोड किती लांब आहे. इथं कंपाऊंडला वरडोड मी बेजार झालो, तरी त्या शाळेची कंपाऊंड नाही आणि संडासच नाही.